लोकसभा रणसंग्राम 2019 करिता आम्ही विशेष असा कार्यक्रम चालवला आहे, ते म्हणजे नागरिकांशी थेट संवाद, त्यासोबतच विविध नेत्यांशी संवाद। या अंतर्गतच आपण वाठा स्टेशन मधल्या आठवडे बाजारातला आढावा घेतला होता, त्यासोबतच पिंपोडे बुद्रुक गावामध्ये त्यासोबतच काही नेत्यांशी देखील संवाद साधला होता आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी। आता ते पोहोचले पिंपोडे खुर्द मधल्या एका चौकामध्ये आणि इथे कशी खमंग चर्चा घडली आणि अक्षरशः हा सगळा चर्चेचा विषय वादापर्यंत पोहोचला। पाहूया की रंजक बातचीत। रणसंग्राम 2019 आज आपण माढा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या परिपूर्ण अशा गावात म्हणजे पिंपोडे बुद्रुक या गावात पोहोचलो आहोत। त्या संदर्भात पिंपोडे बुद्रुकचे जर आढावा घेतला तर या माढा मतदारसंघातील 26 गावातील हे महत्त्वपूर्ण गाव मानले जाते। लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव असणारे हे पिंपोडे बुद्रुक, यामध्ये आज आपण विद्यमान ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी आणि भाजपच्या वतीने आज या पूर्णपणे रणसंग्राम पाहणार आहोत। त्या संदर्भात आज भाजप काय मत व्यक्त करते या माढा मतदारसंघातील लोकसभे संदर्भात जाणून घेऊया। या माढा मतदारसंघातील आता जे लोकसभेचं वारं चाललंय ते भाजपच्या वतीनं कसं तुम्ही पाहतात? या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी एक देश वेगळ्या पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम, भ्रष्टाचारमुक्त सर्वसामान्य माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंतचा विकास, ह्या मुद्द्यावर आम्ही हे निवडणूक लढवतो। पण आता नुकतंच तुमच्या पक्षात विजयसिंह मोहिते पाटलांच्या मुलांनी जी एंट्री केली त्या संदर्भात तुमचं मत काय राहील की जर त्यांना समजा माढा मतदारसंघात खासदारीचं जर मिळालं, गेल्या पंचवार्षिकमध्ये विजयसिंह मोहिते पाटील खासदार होते, त्या संदर्भात तुम्ही काय मत व्यक्त करताल? मोहिते पाटील घराण्याचं एक नाव आहे या महाराष्ट्राच्या राजकारणात। स्वातंत्र्य काळापासून आदरणीय शंकरराव मोहिते पाटील, त्यांच्यानंतर विजयदादा आणि आता रणजितदादा, कुटुंबाचं एक नाव आहे। त्यांना उमेदवारी दिली तर निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला। गेल्या पंचवार्षिकमध्ये तर तुम्ही पूर्णपणे विजयसिंह दादांच्या विरोधात पूर्णपणे प्रचारात होता, आता त्यांच्या बाजूने कसा प्रचार करताल? नाही, निश्चित आम्ही त्यांच्या विरोधात होतो, पण आता त्यांनी पक्षात प्रवेश केला, त्यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून आम्ही त्यांचं चांगल्या ह्यानं काम करू। बरं, विजयदादांनी काय गेल्या पंचवार्षिकमध्ये इथं काय अशा मोठ्या भरीव अशा खासदार फंडातून स्कीम केल्या होत्या का, त्या निधी उपलब्ध करून? खासदार फंडातून त्यांनी पिकअप शेड उभे केले असतील, कुठे लाईट उभे केले असतील, ह्याच्या व्यतिरिक्त नाही काय। भाजपनं आता सांगितलं की त्यांनी खासदार फंडातून फक्त पिकअप शेड आणि लाईट उभे केले, तर त्याबद्दल राष्ट्रवादी कसं बघते त्याच्याकडं? आम्ही पूर्वीपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून विजयदादा हे एक राजकारणातलं मोठं घराणं आहे। त्यांच्या घराला आता त्यांनी जसा पक्ष बदल केला आहे, त्यांची एक ती संस्कृतीच झाली, म्हणजे त्यांची आता 7वी वेळ आहे पक्ष बदलायची। आणि सदर त्यांचे कारखान्याच्या अडचणीमुळे त्यांनी पक्ष बदलला आहे, त्यांचा तो वैयक्तिक विषय आहे। त्यांचं आम्ही मागच्या पंचवार्षिकला काम केलेलंच आहे राष्ट्रवादी म्हणून, आणि त्यांनी रस्त्याचे व इतर कामांना लक्ष न देता त्यांनी फक्त हायमास आणि पिकअप शेड एवढीच कामं केलीत, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरं कुठलंही काम केलेलं नाही। पण ते ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते तुम्ही त्यांच्याकडून काय फंड आणण्यासाठी काय सफल ठरला का पिंपोडे बुद्रुकसाठी? ते पक्षात असताना माझ्या माहितीने मी एक तालुक्याचा उपसभापती म्हणून त्यांच्याकडे 4 ते 5 वेळा गेलो, पण त्यांनी मला डायरेक्ट उत्तर दिले की समाज मंदिरानं रस्ते सोडून काही पिकअप सेट आणि हायमास पाहिजे असेल तरच आमच्याकडे चर्चा करा, अन्यथा मी दुसऱ्या कुठल्याला निधी देणार नाही। मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे। बरं, ठीक आहे। आणि या माढा मतदारसंघातून शरद पवार उभे राहणार होते, परंतु त्यांनी अचानक माघार का घेतली असावी, राष्ट्रवादी कसं बघते त्याच्याकडं? पवार साहेबांना भाजपच्या म्हणजे नेत्यांच्या डोक्यात असं होतं की पवार साहेब विरुद्ध मोहिते पाटील घराणं हे निवडणूक लढवायचं त्यांच्या डोक्यात होतं, पण पवार साहेबांचं म्हणणं होतं मी माझ्या कार्यकर्त्याच्या विरोध लढणार नाही, म्हणून पवार साहेबांनी अचानक यू टर्न घेतला आणि संजय शिंदेची उमेदवारी फायनल केली। बरं, धन्यवाद। सभापतींनी राष्ट्रवादीच्या सभापतींनी सांगितल्याप्रमाणे की विजयदादांनी फक्त इथं हायमास देऊन पिकअप शेडच दिलं, तर तुम्ही काय सांगताल याच्यावर? ती राष्ट्रवादीत विजयदादा होते ना, ती संस्कृती तशी होती, तेवढंच करायचं फक्त, म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादीची संस्कृती तेवढंच आहे। बरं, ठीक आहे, तुम्ही काय सांगताल याच्यावर? कशावरती? की विजयदादांनी राष्ट्रवादीत असताना फक्त पिकअप शेड आणि हायमास दिलं होतं। नाही, स्थानिक नेतृत्व पक्षनिधी आणाय कमी पडलं। स्थानिक नेतृत्व त्यांचा आरोप आहे तुमच्यावर की स्थानिक नेतृत्व पक्ष निधी आणाय कमी पडलं होतं। यांनी सांगा 5 वर्षात काय आणलं भाजप आणि शिवसेनेकडनं?
भाजपनं शिवसेनेकडून माझा काय समोर आणलं? सवाल आहे. त्यांनी काय? ठीक आहे, अख्खी वसना नदी आम्ही उभी केली, 27 बंधारे बांधले, हे रस्ते सरकार माध्यमातून झालेत. हां 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 तुम्ही काय सांगता त्याला नाही आजपर्यंत अजून सत्ताच नाही ना तालुका पातळीवरली जिल्हा पातळीवरली अशी त्याच्यामुळं काय ते- बोला तुम्ही बोला. नाही. बोला. सरकार युतीच आहे, भाजप शिवसेनाच आहे. पण वसना वांगणा मागही झाली होती मंजूर, तुमच्याच काळात झाली होती. आमच्याच परंतु- काळात ते 27 बंधारे ते राष्ट्रवादीच्याच काळात मंजूर झालं, ते फक्त भाजपच्या पुढे काळात झाले. पाणी आलं तर त्याचं काय श्रेय कोण भाजपच्या घेतंय? काळात पाणी आलेलं नाही. हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती हां. यांनी स्वतः गिरीश महाजन यांच्याबरोबर चर्चा करून ते 42 कोटी रुपये टाकले. गिरीश महाजन कोणाचं इथं? बरं एक मिनिट गिरीश गिरीश महाजन आमचेच कुणाचं? आहेत ना. पण वासना वांगणाचा प्रकल्प कुणाचा? नाही, नाही, महाराष्ट्रात सरकार आहे, तालुका आणि जिल्हा पातळीवर सरकार मला नाही. काय प्रश्न विचारायचा होता की सरकार भाजपच्या काळात महाराष्ट्रात पाणी आहे. आलं का वसना नाही, वांगणा ही भाजपच्याच काळात पाणी रामराजेंच्यामुळे आलं. झाली? पाणी मुंबईचे आमदार योगेश सागर त्यांच्यामुळे पाणी आलं. मुंबई चारकोप येथील आमदार माननीय योगेश सागर यांनी अनपटवाडी गाव दत्तक घेतल्यामुळं तेथील सरपंच मनोज अनपट यांच्या लक्षणीय पाठपुराव्यामुळं ही स्कीम पूर्ण झाली. आदरणीय पवारसाहेब या मतदारसंघात उभे होते. खरं तर जाणता राजाकडे बघून सगळ्यांनी त्यावेळेला पवारसाहेबांचं काम केलं. आम्हाला अपेक्षा होती की पवारसाहेबांनी इथं पाणी द्यावं. आज 60 वर्ष झाली पिंपुडे बुद्रुकसारखं गाव पाण्या वाचून ताणलेलं आहे. प्यायचं पाणी आम्ही देऊ शकलो. खऱ्या अर्थानं आम्हाला राजकारण करण्याचा तसा नैतिक अधिकार नाही आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की भाजपच्या युतीनं म्हणजे हां. शिवसेना भाजपच्या युतीनं पाणी आणलं 100% आणलं. पाणी आणलं हो. यांचं मत आहे की पिंपळे बुद्रुकला फक्त भाजपच्या युतीनं पाणी माझं ऐका, आणलं. मला काय म्हणायचं हे सांगतात. असं आहे बरं का, आबा, एक मिनिट. वसना वाघना एक मिनिट. योजनेचा बोलू द्या आपण. वसना वाघना या योजनेची पायाभरणी हां. ही राष्ट्रवादीच्या काळात झाली. हं, हं. त्यावेळेच्या आमदारांनी, राष्ट्रवादी पक्षाच्या त्यावेळेच्या आमदारांनी ही योजना मंजूर करून घेतली आणि तिची पूर्तता पुढे रामराजे शशिकांत शिंदे जलसंपदा मंत्री असताना त्याची पुढे तुम- आगे तुमच्या म्हणून होत काळातच का गेली. ती योजना झाली पूर्णत्वात आली नाही? निधी कमी पडला त्यामुळे पुन्हा त्रास गेली नाही. मग तुमचं सरकार होतं ना त्यावेळेस निधी का कमी होतं पडत तरी होता? सुद्धा सर्व ठिकाणी निधी वाटला जातो ना. योजना होऊन बी परत गावं वगळलेले आहेत आमच्या भागातले. पिंपोडे ग्रामीण जे 5 गावं 7 गावं काय ते वगळलेले आहेत त्यात. त्याला पाणी टंचाई त्यातनं आम्हाला मिळावे वसना योजनेतनं. आता हे जे आमच्या समोरचे पार्टी आरोप करते तालुक्यात आमची सत्ता नाही, तर ह्यांनी आम्हाला सांगावं ह्यांना काम करा, आम्ही कुठं अडवलं. ह्यांना कुठलं पाहिजे ते आम्ही सहकार्य करतोच ना. ह्यांनी पक्षाकडे निधी आणावा ना. त्यांचा आरोप आहे की पक्षाकडून निधी आणावा वसना त्यांनी. वाघनाचं काम युतीच्या काळात मंजूर झालं. 2002 साली साधारणतः 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. हां. त्यावेळी डॉक्टर आमदार शालिनीताई पाटील साहेबांनी त्यांच्या अथक परिश्रमातून आणि माननीय खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून ही योजना आणली. गेली 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यात आणि केंद्रात आहेत. त्यांचे मंत्री केंद्रात होते, राज्यात होते. मग का गिरीश महाजनवरच वेळ का आली सांगायची की बाबा आता तुम्ही काम पूर्ण करा? एवढ्या दिवसात काम का पूर्ण झालं नाही? ह्याच वेळेला का काम पूर्ण झालं? म्हणजे ह्याचा तुम्हा- सुद्धा शोध तुम्ही घेतला म्हणजे पाहिजे. तुम्हाला म्हणायचं आहे पूर्णपणे या उत्तर कोरेगाव तालुक्याला वसना जो मोठा प्रकल्प झाला तो भाजपनं आणला हो हो. आणि पाठपुरावा जर ह्यांनी केला असता, त्या काळात सत्ता होती यांची, पाठपुरावा तुम्ही त्यांना काही श्रेय देत नाही का? पाठपुरावा केला नाही असं आम्ही म्हणत नाही. सरकार त्यांचं राज्यात होतं, केंद्रात होतं, दोन्हीकडे सरकार होतं. काही अडचण नव्हती. विरोधी पक्ष सक्षम नव्हता. त्यामुळे योजना होण्यास काही अडकाठी नव्हती. योजना होण्यास काहीच अडकाठी नव्हती तुमच्या सरकारच्या काळात. वसना वाघनाची योजना ही वाघनापर्यंत पूर्ण राष्ट्रवादीच्या काळातच होत आलेली होती. फक्त शेवटचा जो टप्पा होता वसनेचा, तो टप्पा राहिला होता, दुसरा टप्पा. त्या टप्प्याला गिरीश महाजन त्या खात्याचे संबंधित मंत्री असल्यामुळे पवार आपलं रामराजे नाईक निंबाळकर सभापती ह्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं माझ्या मतदारसंघातलं काम आहे, मला 42 कोटी रुपये पाहिजेत, आणि त्या पद्धतीने त्यांनी मंजूर केले. फक्त त्या खात्याचे मंत्री म्हणजे काय त्यांनी स्वतः दिले का ते? त्यांचं म्हणणं आहे की सभापतींनी गिरीश महाजनांना सांगितलं की वसना वाघनाचा शेवटचा टप्पा तुम्ही पूर्ण करून घ्या आणि हे पाणी आणा. सभापती संबंधित खात्याच्या अगोदर मंत्री होते स्वतः त्या खात्याचे. हां, हां. मग त्यांना जर आता वेळ आली गिरीश महाजनांना सांगायची की माझं हे काम करून द्या, मग त्या खात्याचे जे स्वतः मंत्री होते ते स्वतःच्या मंत्रीपदाच्या काळात सुद्धा ते करू शकले नाहीत. 5 वर्षात पाणी कुठं भागात मिळलं प्यायला? कोणाला मिळालं? आता ह्यांचं 5 वर्ष सरकार आहे. 5 वर्षात कुठे आता अजून बी पाणी नाही.
अजून बी पाणी अजून पाणी ना कुठे 15-15 दिवस पाणी ना गावात म्हणजे जो वसना वागण्याचा प्रकल्प काहीच नाही fail ठरलाय. आहे असंच फेल काहीच नाही पाणी नाही अजिबात अनपडवाडी वाघोली चौदरवाडी वगैरेच्या गावातनं जाऊन बघावं की काय प्रोजेक्ट आहे इथून कसं काम चाललंय. पैसे भरून पाणी दिले. ही वागणा वाचण्याचं काम झालंय वागणा वाचण्याचं काम झालंय सगळे म्हणतात ह्या पक्षाने केलं त्या पक्षाने केलं पण अक्षरशः गावामध्ये पाण्याविना माणसं माशासारखे तडपडतात ह्याची कुठल्याच पक्षाला जाणीव नाही. म्हणजे आता कुठल्याच पक्षाला जाणीव नाही. आताच्या सरकारला पूर्णपणे जाणीव नाही. पूर्णपणे जाणीव नाही आणि मागच्या बी सरकारला जाणीव नव्हती. माणसं आता माशाकडे तडपडतात. आम्हाला पाणी पाहिजे पाणी नाही. एक मिनिट ते म्हणतात पूर्णपणे आत्ताच्या सरकारला काहीच पाण्याची जाणीव नाही आणि माशासारखी पिंपुडे बुद्रुक मधली लोक आता त्यांनाही माहिती आहे पाण्यासारखी तडपतात. याच्यावरती काय म्हणजे तुम्ही सरकार या धोरणात कसं बघता? टंचाई हा विषय वेगळा आणि पाणी जर बघायचं आता हे वसना लिफ्ट इरिगेशनचा विषय ह्यात पिंपोडे हे त्या योजनेतच नाहीये. त्यामुळे पिंपोड्याला काय लाभ आहे काय नाही लाभ आहे पाण्यासाठी तुम्ही काय केली नाही का भाजपच्या तुम्ही कसं तुमच्या म्हणताय आम्ही आणलं तिथपर्यंत पाणी ते मग पाणी कसं तुम्ही आणलं ती दाखवा. तुम्ही आता योगेश सागर नाही योजनेतच गाव नाही ही पाणी आता सोडलेलं आता ह्यांना विचार नाही ह्यांनी पिंपोडे आणि राहिलेले 4 गावं त्या योजनेत समाविष्ट का केली नाही? ह्यांच्याकडे लोक आहेत ना ह्यांचं सरकार आहे ना. मग तुमचं सरकार त्या योजनेत समाविष्ट का केली नाही असं राष्ट्रवादी म्हणतात. पाण्याची जी समुद्र सपाटीपासून समुद्र सपाटीपासूनची उंची वसना नदीच्या ह्या बाजूला असणाऱ्या गावांची उंची जास्त आहे. मागच्या वेळेला आम्ही कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी आणून आम्ही स्वतः ह्या उंच्या मोजलेल्या आहेत. पिंपोडे बुद्रुकची उंची जास्त आहे त्यामुळे इथं पाणी यायला अडचण आहे थोडीशी. ज्या वेळेला इथला जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचा रेटा ह्या 2 गोष्टीवरच पिंपोड्याला पाणी येऊ शकतो. आपण अनपटवाडी रावतवाडी चौदरवाडी सर्कलवाडीचा भाग स्वतः पाहून करूया. आज देखील त्यांच्या विहिरी टाटोचाच भरलेल्या आहेत. माननीय श्री शशिकांत शिंदेसाहेब जलसंपदा मंत्री होते. आदरणीय रामराजे साहेब मंत्री होते. दोघांनी त्या काळात अजिबात आमच्या उत्तर भागाकडे लक्ष दिलं नाही. काही का होईना ह्या सरकारनं थोडंसं लक्ष घातलं आणि ह्या भागात नांदवळच्या धरणात पाणी पडलं. काय सांगताल तुम्ही? नांदवळचं धरण हे पिंपोडच्या वरती आहे आणि हे येणारे वसना वागण्याचं पाणी नांदवळ धरणात पडतंय आणि नांदवळच्या धरणाचं पाणी आम्ही पिंपोड लाभ क्षेत्रात आहे. आम्हाला पाटानं पाणी पिंपोडला येते. हे जे सांगतात ना समुद्र सपाटापासून उंच आहे मग नांदवळच्या धरणात पाणी पडतंय आणि नांदवळच्या धरणाच्या खाली पिंपोड आहे ना. मग नांदवळच्या धरणातून सायपननं पाणी पिंपोडला येऊ शकतंय ना. यांनी करावं ना. लागेल ते सहकार्य आम्ही करू. त्याच्यावर काय तुमचं उत्तर राहील की नांदवळच्या धरणात जर पाणी तर सायपन पद्धतीने पिंपोडला येऊ शकतं? नाही त्याच्यात अडचण आहेत. साधारणतः 4 ते 5 किलोमीटरचा अडचण आहेत. काही अंशी भाग पाटाने भिजतोय आम्ही भिजवतो ना पाणी. जो पाटाने येतो आम्ही पाटाला आमच्या रानात भिजवतोय तिथं पाणी येतंय. पाटाने येते पहिल्यापासून करायची मानसिकताच नाही हे पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. राजकारण गट तट बाजूला ठेवून जनतेचं पहिलं बघितलं पाहिजे. जनता पिण्याच्या पाण्याचं पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत. आम्ही आज गेले 40 वर्ष शरद ज्या वेळेला आपले शंकरराव चिमा जगताप यांनी 25 वर्ष राज्य केलं. बाकीच्या सगळ्या पक्षांनी राज्य केलं पण आमची पिंपोडची जनता पाण्याविना अजूनही माशासारखी तडपडत आहे. कुठल्याही पक्षाला जनतेचं घेणं देणं पडलेलं नाही. गेल्या 25 मधल्या खासदारांनी पाण्यासाठी काही वेगळी तरतूद केली? काही नाही केली. मुद्दाच नाही काहीच पाण्याचा प्रश्नाचा मुद्दा नाही आणि सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पाणी या संदर्भात पक्षपेक्षा सगळं सोडून दिलं पाहिजे. हे स्वार्थापुरते सगळे खासदारकीच्या या लोकसभा मतदारसंघात तुमचं पिंपोडेगाव सगळ्यात मोठं आहे. मग बहिष्कार टाकण्याचं काय तुमचं? मग तेच की या जनतेने आता उठाव करायचा. आता विचार पूर्ण होईल आणि आमदार खासदार यांना सगळ्यांना धडं चांगलं शिकवतील जनता. त्यांचं मत आहे की पूर्णपणे आम्ही तर सगळी एकत्र येऊन बहिष्कार टाकण्याच्या मुद्द्यावर आहे. तर तुम्ही काय सांगता? नाही माझा तो मुद्द्यावर नाही मी आता बोलणार पण माझा एकच मुद्दा आहे. ह्या सरकार जे जनतेची फसवणूक करते की नाही त्याच्यावरती मीडियाने आवाज उठवा. नांदवळचं पाणी आम्ही भिजवतोय. म्हातोबा पाणी पुरवठा संस्था आहे नांदवळ सोनके पिंपोडे ह्या गावची. आमच्या पिंपोडमध्ये 200 हेक्टर क्षेत्र भिजतंय. आम्ही दरवर्षी भिजवतोय ते आणि हे सांगतात पाणी येत नाही. म्हणजे हे मला एक सांगा ह्यांची जर मानसिकता असती ना करायची तर हे 5 वर्षात ह्यांनी केलं असतं ना.
फलटणच्या जर आपण वर आलो इकडं पिंपुडे बुद्रुकच्या भागात आलो या 26-27 गावांना पूर्णपणे अगदी देशोधडीला लावण्याचे काही राजकीय लोक हे करतात पूर्णपणे पाण्यावरती राजकारण फिरतं. नाही तुम्ही देशोधडीला लावलं आम्हाला उदाहरण द्या ना एखादं तुम्ही. सांगतो ना देशोधडीला लावणं म्हणजे काय? देशोधडीला म्हणजे पूर्णपणे पाण्यावरती राजकारण फिरतं या 26 गावांचं. त्यांच्याकडे कुठलंही आत्तापर्यंत राजकीय नेता पाण्यासाठी कुठलीही ठोस आमच्या भूमिका घेत नाही. उत्तर कोरेगावमध्ये फक्त आसनगाव, अनपटवाडी, सर्कलवाडीचा काय भाग आहे, चौदरवाडी, वाघोली, सोनकेन, खरंसोप ह्या 6-7 गावांचाच पाण्याचा प्रश्न मिटला. आता आमचे उत्तर कोरेगावमध्ये 26 गाव आहेत. बाकीच्या गावात पाण्याचा प्रश्न अजून शिल्लक आहे. 26 मधल्या 6 गावांना पाणी मिळालं म्हणजे प्रश्न मिटला असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मग जनतेच्या बाजूने का सरकारच्या बाजूने आम्हाला बोलायला लागेल. नाही ऐका की उत्तर कोरेगाव तालुक्यात पूर्णपणे पाण्याचंच राजकारण होतं, दुसरं कुठलंही इथं राजकारण होत नाही. तर त्याच्यावर काय सांगताल तुम्ही? तर गेले 35 स्वातंत्र्य काळापासून इथं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. इथलं स्थानिक नेतृत्व कमी पडलं कुठंतरी पाणी आणायला. काय कळायला सुरुवात झाली थोडीशी. निधी भांडून निधी आणू शकत नाही नाही स्थानिक आणलाच नेतृत्व. नाही. सगळी सत्ता मग तुमची सत्ता, तुमची भाजपची सत्ता असताना आम्ही मग तुम्ही काय केलं? आम्ही 40% यशस्वी झालोय पाणी आणण्याचा वर्ष. राष्ट्रवादीच्या सत्तेत ही जी मंडळी आहे आता हां हां ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्याच्यात होतीच. त्यावेळेस तुम्ही होता मग त्यावेळेस तुम्ही पाणी का भांडला का नाही त्यावेळेस? भाजप कुठे होते त्यावेळेस? नाही. विषय काय आहे की 26 गावात पाणी आणायचा विषय होता. 40% पाणी आणा हे सरकार यशस्वी ठेवले. भविष्य काळात त्याच्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. आणि स्थानिक नेतृत्व आम्हाला नाहीये. तुम्ही आता म्हणलं होतं की समुद्र सपाटीपासून आपलं गाव उंचाव हो. आहे, पाण्याचं थोडंसं इथं अवघड आहे परिस्थिती येण्याची. हो. मग तुम्हीच आता म्हणताय की आम्ही त्याची तरतूद करू. मग तुम्ही काय वेगळी तरतूद अशी करणार आहे? नाही आता ते प्रशासकीय बाब आहे. आपण काय थोडीच इंजिनियर आहे किंवा जलसंपदा विभाग आहे. तो त्यांचा प्रशासकीय भाग आहे. कसं काय आणायचं काय आता आणायचं मात्र याच्या अगोदर उपसभापतींनी जे सांगितलं हां. की जर नांदवळच्या धरणातून पिंपोड्याचं क्षेत्र भिजत असेल तर नांदवळ धरणाच्या खाली पिंपोडे बुद्रुक आहे. जर नांदवळ इरिगेशन टँकमध्ये पाणी पडलं तर ते सायपन पद्धतीने राहिलेल्या 7-8 गावाला मिळू शकतं. हां पण तशी इच्छा असली पाहिजे ह्याला जास्त महत्व आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं पाण्यासंदर्भात आपण थांबू. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आजचे दिन आएंगे 5 वर्ष झाली आजचे दिनचा ही जी घोषणा होत्या मोदी सरकारच्या काय फेल ठरतात का? त्याच्याबद्दल काय 2 कोटी युवकांना आम्ही रोजगार देणार होतो ही बी घोषणा भाजपची मोदी सरकारची होती. तर त्या संदर्भात भाजप कसं बघतं? राष्ट्रवादीचा मुद्दा ह्याच्यावरती काय असेल? नाही भ्रष्टाचार मुक्त भारत हेच प्रमुख उद्दिष्ट आहे मोदी साहेबांचं. त्यात यशस्वी ठरलंय सरकार. नाही माझा प्रश्न असा होता की 2 कोटी युवकांना बेरोजगार युवकांना रोजगार देणार होतो, तो मुद्दा होता. मुद्रा लोनच्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून बऱ्याचशा अंशी तो मुद्दा निघालेला आहे. सगळाच निघाला असं आम्ही म्हणणार नाही, पण मुद्रा योजनेने बऱ्याचशा युवकांचं रोजगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. बरोबर, ठीक आहे. तुम्ही काय सांगताल की मोदी सरकार पूर्णपणे फेल ठरले? रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार पूर्णपणे फेल ठरलेलं आहे. आजचे दिन आहे बँकात जर तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असतं तर पूर्णपणे लाईनीला काय सर्वसामान्य नागरिक चक्करून पडत होते नोटाबंदीच्या काळात. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताल? आता माझा पहिला मुद्दा आहे तर रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार पूर्ण फेल ठरलेलं आहे. NISच्या सर्वेक्षणानुसार 2 कोटी लोकांच्या 2 वर्षात नोकऱ्या गेल्यात. म्हणजे आता त्यांनी रोजगार उपलब्ध केला का घालवला हे जनतेने शोधायचं आहे. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा मला सांगितला नोटबंदीच्या काळात जे लोक लाईन बँकेच्या दारात नोटा बदलासाठी लाईन करत होते त्यावेळेस सरकारने सांगायला पाहिजे होतं 2-2, 3-3 काउंटर बँकेत करायला पाहिजे होती किंवा सदर जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांचे पैसे जमा करून घ्या. डे नाईट बँक चालवायला पाहिजे होती. शिफ्टमध्ये कामगार वाढवायला पाहिजे होते. त्यांच्या हातात होतं ना. बँकांनी सहकार्य करायला पाहिजे त्यांना. आमचा आरोप आहे त्यांच्यावर. आणि जे लोक त्या नोटाबंदीच्या काळात एक्सपायर झाले त्यांच्यासाठी सरकारने काय केलं त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. नोटाबंदीच्या काळात लोकांना सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास झाला असं राष्ट्रवादी म्हणते. तर त्याच्याबद्दल तुमचं काय की लाईनीला उभं राहून काय लोक तर मिली कोण मिळेलं नाही कुठं राजकारण म्हणून बोलताय तुम्ही. आता पत्रकार तुम्हाला माहिती आहे सगळ्यात तिकडे चायनाला त्या काळात त्या लाईन लावणारे जे वयस्कर लोक आहेत त्यावेळेच्याच अर्थमंत्र्यांनी घोषित केलं होतं की आम्ही नोटाबंदीला फेल ठरलो. तर त्याच्यावरती तुम्ही काय सांगता? त्यावेळेसच सांगितलं होतं अर्थमंत्र्यांनी की आम्ही नोटाबंदीचं थोडंसं आम्ही त्यात फेल ठरलोय. नाही असं कुठे अर्थमंत्र्यांनी वक्तव्य केलं नाही. आणि असे कुठं शासन दरबारी आणि शासन दप्तरी कोण लाईन मध्ये मेलं अशी कुठेही नोंद नाही. तुमच्याकडे असली तर आम्हाला माहित नाही. तुम्ही काय सांगता? नाही असं कुठं जायचं नाही.
कुठे एखादा व्यक्ती डेथ झालेला नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. कसा हे फटका तुम्ही- बसला? हे तुम्ही कुठल्या हेतून फटका बसला? नाही जे नोटा सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य नोटा बदलल्या कुठल्या? सर्वसामान्य नागरिक उन्हात घरची कामं सर्वसामान्य सगळी नागरिकांनी सोडून बँकेत उभा राहत होता. त्याच्याबद्दल काय सांगता? सर्वसामान्य माणसांनी नोटबंदीचं राजकारण केलेलं आहे ना. एका नेत्याने सांगायचं काय नाही हे चुकीचं आहे आणि त्याच्या मागे गावानं पूर्ण पळायचं. मग काळा पैसा आला का? पूर्ण काळा काळापासून पैसा- 100% नोटबंदीत येऊ शकत नाही ना. अजून नोटा मिळत आहेत. आता काल एक गाडी सापडली त्यात पण जुन्या नोटा होत्या. आत्ताशी नोटाबंदीचा फायदा दिसतोय लोकांना. तुम्ही काय सांगताल याच्यावर? शिवसेना कशी बोलते? नोटबंदीच्या माध्यमातून जे नोटबंदी झाली हे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी झाले आणि तो निर्णय शासनाचा 1 नंबर होता. फक्त जे जिल्हा बँकेला ज्यांना जे अधिकार दिलते ते अधिकार काढून घेतल्यामुळे विरोधकांची वाईज थोडीशी ही होते, कारण त्यांना ते 2 नंबरचे पैसे होते ते जिल्हा बँकेत आणायचं होतं आणि त्याचं ते पैसे सहकार्य फक्त शासनाला परमिशन असते का नाही की मग विषय येत नव्हता. ह्यात ते राष्ट्रवादीला पैसे आणायचं होतं, काँग्रेसवाल्यांना. मोदी सरकारचा मूळ अजेंडा होता की सहकारी क्षेत्र मोडीत काढण्याचा मोदींचा अजेंडा होता. असा अजेंडा कुठंच नाही ना. असं कुठं नाही. सरकार क्षेत्र मोडीत काढलं असतं आतापर्यंत संपलं असतं ना. 5 वर्ष सहकारी क्षेत्र मोडीत काढण्याचा मोदींचा अजेंडा होता. असा अजेंडा कुठंच नाही ना. असं कुठं नाही. सरकार क्षेत्र मोडीत काढलं असतं आतापर्यंत संपलं असतं ना. 5 वर्ष नोटाबंदीच्या राज्यात कुठल्या मंत्र्याचं नाव आहे मला सांगा. आणि मग सरकार म्हटले तर कुठे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस नोटाबंदी झाली त्यावेळेस आपल्याला असं सांगितलं आलं होतं की पूर्णपणे दहशतवाद थांबला जाईल. तर माझा एक प्रश्न आहे सरकारला की मग पुलवामा घटना कशी काय घडली? जर का दहशतवाद थांबणार होता, टेररिंग फंड थांबणार होते तर ते थांबले का? तुम्ही जे काय आपल्याला सांगितलं म्हणजे तुम्ही जे काय जुमले करता त्या जुमल्यांना खरोखर तुम्ही उतरता का हो? तुम्ही पाण्याचा जुमला करता. मला सांगा 5 वर्षात पाणी फाउंडेशनचं ज्यावेळेस इथं काम झालं पिंपळमध्ये किती भाजपवाले आले हो? किती वाले आले? तुम्ही ज्यावेळेस पाण्याचा मुद्दा येताना नुसतं राजकारण करू नका. तुम्हाला जर का खरोखर पाणी आणायचं आहे तर ते तुम्ही आणून दाखवा, नुसतं बोलू नका हे करू ते करू. ज्यावेळेस पाणी फाउंडेशनचं इथं आम्ही गेल्या वर्षी काम चालू केलं ना तर ह्याच जी का भाजपची माणसं आहेत त्यांनी प्रखर विरोध केला. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर तुम्हाला पाणीच नको आहे. तुम्हाला नुसतं याच्यावर राजकारण करायचं, राजकारण पेटवायचे. तुम्हाला सामान्य जनतेचं काहीच घेणं देणं नाही हो. जर का तुम्हाला देणं घेणं असतं ना तर तुम्ही या पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी झाला असता. पाणी फाउंडेशन हे पण तुमच्या भाजपनंच आणलेलं आहे ना, ते का राष्ट्रवादीने आणलेलं आहे का? त्याच्यावरती काय मत व्यक्त करतात ते जाणून घेऊ. काय विरोध केला पाणी फाउंडेशनला? काय सहभाग काय झाला? अरे ट्रेनिंग करून लोक आली, तुम्हाला एकत्र नको, तुम्हाला स्वतःच पाहिजे, एकाच गटाचं करायचंय. तुम्ही स्वतः लोकांची दिशाभूल चुकीची करू नका. पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामसभेचं अजून एखादं प्रोसिजर मला बोलू दे की बरं का. पिंपोड्यामध्ये ग्रामसभा झाली पाणी फाउंडेशनच्या कामाच्या संदर्भात. पाणी फाउंडेशनच्या संदर्भात पिंपोड्यामध्ये ग्रामसभा घेतली गेली. त्या ग्रामसभेमध्ये अख्खं गाव हजर होतं. त्यामध्ये पार्टीची माणसं होती, विरोधी पार्टीची माणसं होती. त्या प्रोसिजरवरती सह्या सुद्धा केल्या होत्या. परंतु ग्रामसभा संपल्यानंतर आम्हाला योजनेमध्ये भाग घ्यायचा नाही म्हणून प्रोसिडंटच्या सह्या खुंडाने सुद्धा माणसं पिंपोडे बुद्रुकमध्ये आहेत आणि ते कोण कोण आहेत ते साऱ्या गावाला माहिती. त्यामुळे त्या विषयावर ठीक आहे. शिवसेना यावरती शिवसेना ठीक आहे. आभारी. शिवसेना कशी मत व्यक्त करते याच्यावर? काय नाही, यातले लोक जनतेला फक्त स्थानिकांना नुसतं राजकारण करायचं पाण्याच्यावर. नुसतं हे न त्याच्यावर टाकलायचं ते नाही ह्याच्यावर टाकलायचं. इथून काहीच नाही याच्या पुढे चाललं. मी त्या बरं का जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या पिढीच्या ताब्यात आहेत हो. कामच नाही काय पिढीच्या त्यांच्याकडे झालं. नाही मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे. जर काम आम्ही केलं नाही तर माणसं मत काय आम्हाला काय आम्ही शिकवतोय हाताने का बटन आम्ही दाबतोय? नाही काय होतं काम जर केलं ना आमच्या मागे माणसं राहतील का? आणि ह्यांनी अगदी एवढं सांगायचं ह्यांनी काय केलं सांगावं ना. माझा शेवटचा प्रश्न दोघांना बी आहे की पूर्णपणे भूमिका माणसांची आमचं त्यांना बघवत नाही ते तुमच्यावर. एक मिनिट माझा माझा एक प्रश्न माझा आहे. कामावाले उत्तर कोरेगाव काय सांगा की मग काय केलं गावात काय केलं ते एवढं भाजप आणि राष्ट्रवादी हे सगळे शेतकरीच आहेत. हे सगळे शेतकरीच आहेत. आणि शेतकऱ्याचं काय हाल चाललंय हे सगळ्यांनी सांगावं. काय हाल चाललंय शेतकऱ्याचं यांनी सांगावं. काय वस्तुस्थिती
शेतकऱ्याची यांनी सर्वांनी सांगावी. माझ्या भाषेत शेतकऱ्याचं मग आता हे शोधा ना. आता सांगा की हे वाटोळं कुणी चालवलंय शेतकऱ्याचं हे त्यांनी मी सांगावं. कुणी पाणी प्रश्न नाही आणि शेतीला महाग भाव नाही. माणसं चडपुरून मरायला लागली माशासारखी आणि हे सरकार केलं की हॅलो हो जरा शांत गेल्या 15 वर्षात जे झालं नाही ते ह्या त्या 4.5 वर्षात भाजप शिवसेनेने केलं. आता तुम्ही जर गेलं वाघोलीत बघायला तर तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल पाणीच पाणी वाघोलीत आहे असा विषय. उत्तर कोरेगाव तालुक्याचं पूर्णपणे राजकारण हे पाण्याभोवती फिरतं. आता आपण पिंपोडे बुद्रुक येथील या रणसंग्राम 2019च्या आता पूर्णपणे या पिंपोडे बुद्रुकचा आढावा घेण्यात आला आहे. कॅमेरामन दिगंबरसह मुकुंदराज काकडे, VM न्यूज वाटर स्टेशन.